क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6 एप्रिलचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे असतील. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे युद्ध अभ्यास. तर आपण युद्ध अभ्यासबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. तर काल विचारला गेला प्रश्न होता तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, स्वतःचे स्वतंत्र सेमीकंडक्टर धोरण जाहीर करणारं भारताचं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर तो राज्य आहे गुजरात राज्य. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण पाहूया आजचे प्रश्न. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कोणत्या राज्याने सुरू केलं? तर हा अभियान आपल्या महाराष्ट्र राज्याने सुरू केलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान कोणी सुरू केलं? महाराष्ट्र सरकारने. उद्देश ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारणे. शुभारंभ केव्हा करण्यात आला? 1 एप्रिल 2026 पासून. कालावधी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत. प्राथमिक आरोग्य केंद्रात ECG, डायलिसिस यासारखे सेवा मोफत उपलब्ध करून देणार आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत विस्तारित करणे. सुमारे 2,737 प्राथमिक आणि शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना MGPJAY म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत समावेश करण्यात येत आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना, प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि जिल्हा परिषदांना कोट्यवधी रुपये पुरस्कार 2 ते 5 कोटीपर्यंत देण्यात येईल. निधी अभियानासाठी 80.75 कोटी मंजूर केलेले आहे. तर ही अत्यंत महत्त्वाचे अभियान आहे आणि याबद्दल तुम्ही एक एक पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न. पहिला खेलो इंडिया ट्रायबल्स गेम 2026चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर हे छत्तीसगड या राज्यात करण्यात येणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पहिला खेलो इंडिया ट्रायबल्स गेम आयोजक छत्तीसगड राज्य. यजमान शहर रायपूर, जगलपूर आणि सुरगुजा. कालावधी काय असणार आहे? 25 ते 3 एप्रिल पर्यंत. सर्वसाधारण विजेता कर्नाटक 23 सुवर्णसह प्रथम क्रमांकावर आहे आणि शुभांकर कोणते आहे? मोरवीर. हे पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. सहभागी खेळ 7 खेळ असणार आहेत. धनुर्विद्या, ॲथलीट, फुटबॉल, हॉकी, पोहणे, वेटलिफ्टिंग, कुस्ती आणि 2 प्रात्यक्षिक खेळ मल्लखांब आणि कबड्डी असणार आहे. ती अत्यंत महत्त्वाचा इव्हेंट आहे विद्यार्थी मित्रांनो. ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026साठी कोणत्या भारतीय वंशाच्या लेखिकाची निवड झाली आहे? तर पद्मा विश्वनाथन यांची निवड झाली. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 निवड झालेली लेखिका पद्मा विश्वनाथन. पार्श्वभूमी भारतीय वंशाची कॅनेडियन अमेरिकन लेखिका आणि अनुवादक. नामांकित पुस्तके ऑन अर्थ ॲज इट इज बेंथ ही त्यांची गाजलेली पुस्तक आहे. मूळ लेखिका त्याने आना पॉल माया हे ब्राझिलियन मूळ लेखिका आहेत. स्वरूप पुर्तगालीज कादंबरीचा अंग्रेजी अनुवाद. स्थिती 2026च्या शॉर्टलिस्ट म्हणजे अंतिम 6 पुस्तकमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे. निकाल विजेती पुस्तकाची घोषणा 19 मे 2026 रोजी लंडनमध्ये केली जाईल. त्यानंतर पुढला प्रश्न. ॲक्सेस नावने प्रसिद्ध केलेले इंटरनेट शटडाऊन रिपोर्ट 2025 अनुसार जगात सर्वाधिक इंटरनेट शटडाऊन होणाऱ्या देशाच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक आहे विद्यार्थी मित्रांनो 2रा. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. इंटरनेट शटडाऊन रिपोर्ट 2025 अहवाल रायझिंग रिप्रेशन मीटर्स ग्लोबल रेझिस्टन्स याची ही रिपोर्ट आहे. भारताचा क्रमांक किती आहे? तर भारताचा क्रमांक आहे 2रा. शटडाऊन संख्या किती वेळा आहे? 65 वेळा 2025 मध्ये. प्रथम क्रमांकावर म्यानमार 95 वेळा. जागतिक स्थिती लोकशाही देशामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. कल भारतासाठी 2017 नंतर ही सर्वात कमी संख्या आहे. सर्वाधिक प्रभावित क्षेत्र आशिया पॅसिफिक एकूण 195 वेळा शटडाऊन झालेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न.
एप्रिल 2026मध्ये पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक CMD म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ही नियुक्ती रवींद्र कुमार त्यागी यांची नियुक्ती नाही झाली. तर बुरा वस्मी रामा मोहन यांची नियुक्ती झालेली आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असेल. पॉवर ग्रिडचे नवीन महासंचालक बुरा वस्मी राम मोहन हे. पद अध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक CMD. पदभार 1 एप्रिल 2026 पासवर्ड. श्रेणी महारत्न दर्जाची ही कंपनी आहे. सार्वजनिक उपक्रम हे राबवते. कार्यक्रम 31 जुलै 2030 पर्यंत सेवानिवृत्तीपर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, S&P ग्लोबल कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी असेसमेंट 2025 मध्ये 100 पैकी 79 गुण मिळवून कोणत्या बँकेने भारतीय बँकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर तो बँक आहे भारतच्या येस बँक. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. S&P ग्लोबल रिपोर्ट अहवाल. येस बँकनं 79 गुण मिळवून मागील वर्षाच्या तुलनेत 7 गुणाची इथे सुधारणा करत पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक स्थान. जगातला अव्वल 15% बँकिंग नेत्याच्या यादीत त्याचा समावेश झालेला आहे. विशेष ओळख. S&P ग्लोबल सस्टेनेबल इयरबुक 2026 मध्ये स्थान मिळवणारी ही एकमेव भारतीय बँक आहे. निकष. पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन या घटकावर आधारित मूल्यांकन केलेलं आहे. उद्दिष्ट 2030 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन वर हे लक्ष्य गाठणार आहेत. तरी अत्यंत महत्त्वाची अहवाल आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, गोवा शिपयार्ड लिमिटेडने नुकतेच जलावरण झालेले भारतीय नौदलाचे 11 नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल वेल्सच्या मालकीची पहिली जहाजाची नाव काय आहे? तर त्या पहिल्या जहाजाचं नाव आहे INS साची. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पहिलं NGOPV जहाज साची. नाव काय? INS साची. निर्मिती गोवा शिपयार्ड लिमिटेडने केलेली आहे. यार्ड 1280 या यार्डनी ही निर्मिती केलेली आहे. श्रेणी नेक्स्ट जनरेशनची ऑफशोर पेट्रोल वेल्स मालिकेची ही पहिली जहाज आहे. विशेष म्हणजे भारतीय नौदलाच्या ताफ्यावरती स्वदेशी बनावटची गस्ती जहाज हे आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, भारताचे पहिलं स्वदेशी कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? तर हे ओडिशा राज्यात उभारलं जात आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. भारताचे पहिलं कोळसा ते अमोनिया नायट्रेट प्रकल्प. राज्य ओडिशा. ठिकाण तालचेर येथे. कंपनी तालचेर फर्टिलायझर लिमिटेडद्वारा. तंत्रज्ञान कोळसा गॅसिफिकेशन करणे. महत्त्व. भारतातील पहिली स्वदेशी आणि सर्वात मोठा प्रकल्प आहे. तर हे अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे ओडिशा राज्याचा कोळसा ते अमोनिया नायट्रेट प्रकल्प. त्यानंतर पुढला प्रश्न, अमेरिकाची मेजर लीग क्रिकेट खेळणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू कोण बनलेला आहे? तर तो खेळाडू आहे रविचंद्र अश्विन. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांना कोणत्या ठिकाणी मिशन मित्र सुरू केले आहे? तर हे लडाख इथे सुरू केलेले आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. मिशन मित्र सहभागी गगनयान मोहीम ते 4 अंतराळवीर. ठिकाण कुठलं आहे? लडाख इथे. उंची नियोमा समुद्री पाटीपासून सुमारे 14,000 फूट उंचीवर. उद्देश मानवी शरीरावर अति उंचीवरील वातावरण होणारे परिणाम तपासणे. सहकार्य भारतीय हवाई दल, इस्रो आणि संरक्षण संशोधन विकास संस्था DRDOच्या सहकार्याने हे सुरू केलेलं आहे. तर अत्यंत महत्त्वाचं मिशन आहे. ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे युद्ध अभ्यासबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला आता आपण युद्ध अभ्यासबद्दल माहिती पाहूया आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर 2025चे युद्ध अभ्यास. एकता. भारत आणि मालदीव या दोन देशात हा युद्ध सराव होतो. ठिकाण मालदीव येथे. टायगर ट्रम्प. भारत आणि मलेशिया या दोन देशांदरम्यान हा युद्ध सराव होतो. ठिकाण राजस्थान. गरुड शक्ती. भारत आणि इंडोनेशिया या दोन देशात होतो. ठिकाण हिमाचल प्रदेश. त्यानंतर गरुडा. भारत आणि फ्रान्स होतो या दोन देशात आणि ठिकाण फ्रान्स. अजय वॉरियर. भारत आणि युनायटेड किंगडममध्ये. ठिकाण राजस्थान. कोकणमध्ये भारत आणि युनायटेड किंगडम. ठिकाण कोणतं आहे? भारतच्या पश्चिम किनारा आणि नाव काय आहे युद्धाभ्यासचं? कोकण. त्यानंतर स्लॅनेक्स.
हे भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान होतो. ठिकाण श्रीलंकातील झालेला आहे. जायमेक्स भारत आणि जपान या दोन देशात होतो. ठिकाण जपानमध्ये हा झालेला आहे. सूर्यकिरण भारत आणि नेपाळ ठिकाण पिथरागोड येथे हा युद्ध सराव संपूर्ण झाला. त्यानंतर आपण 2026चे युद्ध सराव पाहूया. वज्रप्रहार भारत आणि अमेरिका ठिकाण कुठे? हिमाचल प्रदेश. त्यानंतर धर्मा गार्डिया भारत आणि जपान ठिकाण उत्तराखंड. आणि त्यानंतर लॅमिये दोन देश कोणते आहेत? भारत आणि सेशल ठिकाण सेशल्स येथे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण जे आता युद्ध सराव पाहिले ते अत्यंत महत्त्वाचे युद्ध सराव आहे. तुम्ही एक एक पॉईंट लक्षात ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये युद्ध सरावाबद्दल प्रश्न असतो. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत कर्ज वितरण आणि प्रशिक्षणाबाबत कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. विद्यार्थी मित्रांनो, चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे ही डेली करंट अफेअर्सची सिरीज घेत आहोत, हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कव्हर करत आहोत. तर ते पण व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ते व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.